नमस्कार मंडळी, आज आपण असा विषय समजून घेणार आहोत जो महाराष्ट्रातील हजारो कुटुंबाच्या आयुष्याशी थेट संबंधित आहे। अनेक लोक आयुष्यभर कष्ट करून जमीन, घर, प्लॉट किंवा इतर मालमत्ता विकत घेतात। काही जण आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून संपत्ती निर्माण करतात, काही जण वडिलोपार्जित मालमत्ता जपतात। पण अनेक वेळा विश्वास, नातेसंबंध, अज्ञान किंवा चुकीच्या सल्ल्याचा फायदा घेऊन काही लोक फसवणूक करून मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतात। त्यानंतर खरी मालमत्ता गमावलेली व्यक्ती एकच प्रश्न विचारते, माझी फसवणूक झाली आहे, आता मी काय करू? फसवणूक करून घेतलेला खरेदी दस्त रद्द होऊ शकतो का? किती वर्षांनी दावा करता येतो? कोणत्या कोर्टात जावे लागते? कोणते पुरावे लागतात? फक्त पोलीस तक्रार केली की जमीन परत मिळते का? खरेदी दस्त नोंदणीकृत झाला म्हणजे तो कायमचा वैध होतो का? आज आपण या विषयामागील संपूर्ण कायदेशीर वास्तव अत्यंत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, प्रत्येक खरेदी दस्त हा अंतिम आणि अटळ नसतो। अनेक लोकांना वाटते की एकदा नोंदणी कार्यालयात खरेदी खत नोंदणीकृत झाले की आता ते कधीच रद्द होऊ शकत नाही, पण हा अत्यंत मोठा गैरसमज आहे। जर एखाद्या खरेदी दस्त फसवणूक, खोटी माहिती, बनावट कागदपत्रे, दबाव, धमकी, चुकीचे प्रतिनिधित्व, विश्वासघात, मानसिक फसवणूक किंवा कायद्याच्या विरोधात करून घेतलेला असेल तर योग्य परिस्थितीत तो न्यायालयात आव्हान देऊन रद्द करण्याची मागणी करता येते। मात्र हे लक्षात ठेवा की फक्त माझी फसवणूक झाली असे म्हणणे पुरेसे नसते। न्यायालय भावना ऐकत नाही, न्यायालय पुरावे पाहते। आज सर्वात मोठी चूक लोक कोणती करतात माहिती आहे का? व्यवहार झाल्यानंतर अनेक वर्ष शांत बसतात। त्यांना सुरुवातीपासून माहिती असते की चुकीचा व्यवहार झाला आहे, पण ते नातेवाईक समजून गप्प बसतात, गावात बदनामी होईल म्हणून गप्प बसतात, पैसे परत मिळतील अशी आशा ठेवतात किंवा समोरची व्यक्ती परत जमीन देईल असे समजतात। पण वेळ निघून गेल्यानंतर पुरावे कमकुवत होतात, साक्षीदार उपलब्ध राहत नाहीत, कागदपत्रे हरवतात आणि प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनते। म्हणून फसवणूक लक्षात येताच योग्य कायदेशीर सल्ला घेणे अत्यंत आवश्यक असते। आता सर्वात आधी हे समजून घ्या की फसवणूक म्हणजे नेमके काय। प्रत्येक चुकीचा व्यवहार फसवणूक नसतो। समजा तुम्ही जमीन विकली आणि नंतर बाजारभाव वाढला म्हणून पश्चाताप झाला तर तो फसवणुकीचा विषय नाही। पण समजा तुम्हाला एक दस्तऐवज दाखवून दुसऱ्या प्रकाराचा दस्तऐवज स्वाक्षरीसाठी दिला गेला, तुम्हाला कर्जाचे कागद आहेत असे सांगून प्रत्यक्षात खरेदी खतावर स्वाक्षरी घेतली गेली, तुमची फसवणूक करून अंगठा घेतला गेला, वृद्ध व्यक्तीला कागद न वाचता स्वाक्षरी करायला लावली, अशिक्षित व्यक्तीला चुकीची माहिती देऊन मालमत्ता हस्तांतरित करून घेतली, बनावट ओळखपत्र तयार करून व्यवहार केला, बनावट वारस तयार केले, बनावट मृत्यू दाखला किंवा वारस प्रमाणपत्र वापरले, खोटी पॉवर ऑफ अटर्नी तयार केली, अशा अनेक परिस्थितींमध्ये फसवणुकीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। अनेक वेळा मुलगा स्वतःच्या आईवडिलांना सांगतो की बँकेचे कागद आहेत, पेन्शनचे कागद आहेत, सरकारी योजनेचे फॉर्म आहेत आणि प्रत्यक्षात खरेदी खत किंवा भेटपत्रावर स्वाक्षरी करून घेतो। काही वेळा भावाने भावाची फसवणूक केलेली असते, काही वेळा नातेवाईकांनी विश्वासाचा गैरफायदा घेतलेला असतो, काही वेळा दलाल आणि बनावट एजंट लोकांना फसवतात, काही वेळा वृद्ध व्यक्तींच्या एकटेपणाचा फायदा घेतला जातो, काही वेळा डॉक्टरकडे किंवा हॉस्पिटलमध्ये असताना व्यक्तीची मानसिक स्थिती योग्य नसते आणि त्या काळात व्यवहार करून घेतले जातात। अशा प्रत्येक प्रकरणात न्यायालय सर्व परिस्थिती बारकाईने तपासते। आता प्रश्न येतो की फसवणूक सिद्ध कशी करायची? मित्रांनो, न्यायालयात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरावा। फक्त आरोप करून उपयोग होत नाही। जर तुम्ही म्हणत असाल की माझी फसवणूक झाली तर तुम्हाला हे दाखवावे लागेल की फसवणूक नेमकी कशी झाली, व्यवहाराच्या वेळी कोण उपस्थित होते, कागदपत्र कोण तयार करत होते, पैसे प्रत्यक्ष दिले गेले होते का, व्यवहाराची रक्कम खरी होती का, बँक व्यवहार झाले का, साक्षीदार कोण होते, स्वाक्षरी कशी झाली, अंगठा कसा घेतला, कागद वाचून दाखवले गेले होते का, संबंधित व्यक्तीची मानसिक स्थिती काय होती, तिचे वय किती होते, ती आजारी होती का, या सर्व बाबींचा न्यायालय विचार करते। अनेक लोकांचा गैरसमज असा असतो की पोलीस तक्रार केली म्हणजे जमीन परत मिळते। प्रत्यक्षात प्रत्येक प्रकरणात तसे होत नाही। जर फसवणूक, बनावट कागदपत्रे, खोटी स्वाक्षरी, बनावट ओळख, विश्वासघात किंवा इतर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असेल तर पोलिसांकडे तक्रार होऊ शकते। पण मालकी हक्काचा प्रश्न आणि खरेदी दस्त रद्द करण्याचा प्रश्न अनेक वेळा दिवाणी न्यायालयात स्वतंत्रपणे मांडावा लागतो। म्हणजेच काही प्रकरणांमध्ये फौजदारी कारवाई आणि दिवाणी दावा हे दोन्ही एकाच वेळी सुरू असू शकतात। आता अनेक लोक विचारतात की खरेदी दस्त रद्द करण्यासाठी किती दिवसांनी दावा करता येतो?
हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। याचे एकच उत्तर नाही, कारण कालमर्यादा प्रत्येक प्रकरणातील परिस्थितीवर अवलंबून असते। विशेषतः फसवणुकीच्या प्रकरणात न्यायालय अनेक वेळा फसवणूक कधी उघडकीस आली याकडे देखील लक्ष देते। म्हणूनच उशीर न करता तातडीने कायदेशीर सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे। अनेक वेळा लोक 20-25 वर्षे शांत बसतात आणि नंतर अचानक दावा दाखल करतात। मग न्यायालयासमोर उशिराने कारण स्पष्ट करावे लागते। म्हणून वेळेचे महत्त्व समजून घ्या। आता एक महत्त्वाची परिस्थिती पाहूया। समजा फसवणूक करून घेतलेली जमीन पुढे दुसऱ्या व्यक्तीला विकली गेली, मग काय होईल? अनेकांना वाटते की एकदा दुसऱ्याला विकली की आता काहीच करता येणार नाही, पण वास्तव इतके सोपे नाही। पुढील खरेदीदाराची भूमिका, त्याने प्रामाणिकपणे व्यवहार केला का, त्याला आधीच्या फसवणुकीची माहिती होती का, त्याने योग्य चौकशी केली का, हे सर्व प्रश्न न्यायालय तपासते। त्यामुळे प्रत्येक प्रकरणातील तथ्ये वेगळी असतात। आज ग्रामीण भागात एक मोठी समस्या म्हणजे वृद्ध आईवडिलांची फसवणूक। मुलगा किंवा नातेवाईक विश्वास संपादन करतात, सेवा करतात, नंतर कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेतात आणि संपूर्ण मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतात। नंतर इतर वारसांना याची माहितीही नसते। काही वर्षांनी सत्य समोर येते आणि संपूर्ण कुटुंब न्यायालयात पोहोचते। अशा प्रकरणांमध्ये न्यायालय केवळ दस्तऐवज पाहत नाही, तर व्यवहाराची खरी पार्श्वभूमी देखील तपासते। अनेक लोकांना असे वाटते की नोंदणीकृत दस्तऐवज म्हणजे 100% सत्य, पण नोंदणी अधिकारी व्यवहाराची नोंद करतात, ते प्रत्येक व्यवहाराची सत्यता किंवा फसवणूक तपासत नाहीत। म्हणून नोंदणी झाली म्हणून व्यवहार कायमस्वरूपी सुरक्षित झाला असे समजणे चुकीचे आहे। आता सर्वात मोठी चूक कोणती? लोक कोणतेही कागद न वाचता स्वाक्षरी करतात। काही जण रिकाम्या कागदावर स्वाक्षरी करतात, काही जण अंगठा देतात, काही जण कोणताही स्वतंत्र कायदेशीर सल्ला घेत नाहीत, काही जण नातेवाईकांवर अंधविश्वास ठेवतात। लक्षात ठेवा, लाखो रुपयांच्या मालमत्तेचा व्यवहार हा फक्त विश्वासावर करू नका। प्रत्येक कागद वाचा, समजून घ्या, आवश्यक असल्यास स्वतंत्र वकिलाकडून तपासून घ्या आणि त्यानंतर स्वाक्षरी करा। एकदा व्यवहार झाल्यानंतर तो रद्द करण्यासाठी अनेक वर्ष न्यायालयीन लढाई लढावी लागते। जर तुम्हाला संशय असेल की तुमच्या मालमत्तेबाबत काहीतरी चुकीचे झाले आहे, तर सर्वप्रथम संबंधित कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती मिळवा। खरेदी खत, 7/12, फेरफार, इंडेक्स नकाशे, कर पावत्या, बँक व्यवहार, साक्षीदारांची माहिती, जुने दस्तऐवज, सर्व पुरावे गोळा करा। भावना बाजूला ठेवा आणि पुराव्यांच्या आधारे पुढे जा, कारण न्यायालयात नातेसंबंध नाही तर पुरावे बोलतात। या विषयाचा अंतिम निष्कर्ष अत्यंत स्पष्ट आहे। फसवणूक करून घेतलेला खरेदी दस्त हा कायमचा अवैध नसतो। योग्य पुरावे, योग्य कायदेशीर प्रक्रिया आणि योग्य वेळी न्यायालयात आव्हान दिल्यास अशा व्यवहारावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते। मात्र प्रत्येक प्रकरणातील परिस्थिती, पुरावे, दस्तऐवज, व्यवहाराची पार्श्वभूमी आणि संबंधित कायदेशीर बाबी वेगळ्या असतात। त्यामुळे कोणताही निष्कर्ष गृहीत धरू नका, उशीर करू नका, कायदा स्वतःच्या हातात घेऊ नका। योग्य कागदपत्रे गोळा करा, अनुभवी वकिलाचा सल्ला घ्या आणि कायद्याने उपलब्ध असलेल्या योग्य उपायांचा अवलंब करा। कारण मालमत्ता ही फक्त जमीन किंवा घर नसते, ती अनेक पिढ्यांच्या कष्टांची कमाई असते। एका चुकीच्या स्वाक्षरीमुळे ती गमावू नका आणि जर फसवणूक झालीच असेल तर शांत बसू नका। कायदा जागरूक व्यक्तीच्या पाठीशी उभा राहतो, पण त्यासाठी योग्य वेळी योग्य पावले उचलणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे।